दिवाळी संपली पण चकली खायचा मोह काही अजून संपला नाही बरं का. चला तर मग बनवायला तितकीच सोपी आणि खायला चविष्ट अशी ही चकली बनवायला घेऊया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला ना इथं फुटाण्याची डाळ घ्यायची आहे, याला डाळवं पण म्हणतात. तर 1 वाटी डाळवं इतकं आपल्याला मिक्सरवरती ना बारीक करून घ्यायचं आहे आणि छान चाळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच वाटीने 3 वाटी इतकं आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे, ते पण छान चाळून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे कोरडे मसाले, हळद पाव चमचा, परत अर्धा चमचा लाल तिखट, धने पावडर 1 चमचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे थोडासा पाव चमचा हिंग. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं 1 चमचा इतका ओवा हातावर क्रश करून टाकायचा आहे. त्याच्यानंतर 3 चमचे तीळ आपल्याला पांढरे तीळ इथं घालायचे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. हे सगळे जिन्नस मिक्स करून पिठामध्ये व्यवस्थित इथं आपल्याला ना जवळपास 6 चमचे इतकं पोह्याखाच्या चमच्याने तेल कडकडीत गरम करून पिठावरती टाकून घ्यायचं आहे आणि छान असं चमच्याने मिक्स करायचं. नंतर हाताने चोळून घेऊन असा उंडा बनला पाहिजे त्याचा हलकासा. त्याच्यानंतर गरम पाणी थोडं थोडं याच्यामध्ये ॲड करत जायचं आहे आणि चमच्याच्या मदतीने आपल्याला छान असं पीठ एकजीव करून घ्यायचं आहे. आणि थोडं गार झाल्याच्यानंतर हाताने पीठ ना छान मळून घ्या. एकदम घट्टही नाही आणि एकदम सैलही नाही असं पीठ मळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं सोऱ्याला आतमधून तेल लावून घ्या. हे बघा 10 मिनिटासाठी रेस्ट करून ठेवलेलं पीठ ना आता रेडी झालेलं आहे. सोऱ्यामध्ये घालून घेऊया आणि याच्याना मस्त एका टायमाला कढईमध्ये बसतील इतक्या आपल्याला चकल्यांना पाडून घ्यायच्या आहेत. लगभग 5 ते 6 चकल्या आपल्याला एका टाईमला कढईमध्ये तळायच्या आहेत. इकडं तेलही छान गरम झालेलं आहे आणि आपण बनवलेल्या चकल्या याच्यामध्ये सोडूया. आता जोपर्यंत ना जास्त बुडबुडे दिसत आहेत तोपर्यंत एक साईडने आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने बुडबुडे कमी झाल्याच्या नंतर ना त्याला आलटी-पलटी मारून आपल्याला ना कमी फ्लेमवरती ते तळून घ्यायचं आहे. लक्ष असू द्या की चकली तळतेवेळी ना आपल्याला हाय फ्लेमवरती चकली कधीही तळायची नाही आहे, कारण ती मग आतमध्ये तळली जात नाही आणि नंतर मऊ पडते. तर कमी फ्लेमवरतीच आपल्याला ती तळायची आहे. फक्त टाकतेवेळी गॅसचा फ्लेम जास्त ठेवा. वाटी पिठाच्या प्रमाणात ना एवढी चकली बनवून तयार होते. इथं आवाज पाहू शकता तुम्ही, मस्त अशी झाली आहे. तर मस्त अशा चकल्या ना इथे रेडी झाल्या आहेत. तुम्ही आवाज पाहून तुम्हाला समजलंच असेल. तर हे बघा असं तोडल्याच्या नंतरही ना आतमध्ये असं होल आपल्याला दिसतं, छिद्र, म्हणजे हे ना आतपर्यंत तळलं गेलेलं आहे आणि छान खरपूस झालेलं आहे. इथं आवाजही तुम्ही ऐका. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब. भेटूया पुढे. बाय.